दरोडेखोर बँकेत किंवा सोन्याच्या दुकानात घुसलेले आपण एखाद्या चित्रपटात पाहिलं असेल, ज्यात दरोडेखोर बंदुका आणि धारदार शस्त्र घेऊन दुकानात शिरतात आणि मग तिथे असलेल्या नागरिकांवर आणि दुकानातील कर्मचाऱ्यांवर बंदुका रोखून पैसे उकळतात. मात्र अशीच हुबेहूब घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या आरामध्ये सोन्याच्या दुकानावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्यात आला. 8 ते 10 जणांच्या टोळीनं अर्ध्या तासात दुकानामध्ये हा राडा घातल्याचं बघायला मिळालं. भरदिवसा असे प्रकार घडत असल्यानं कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. घरासह शेत शिवाराच्या राखणीसाठी इमानी श्वानाचं पालन केलं जातं. अनेकदा चोरांना पळता भोई थोडी करून या श्वानांनी चोरांचे अनेक मनसुबे उद्ध्वस्त केले आहेत. मात्र या श्वानानेच चोरी किंवा अपहरण झालं तर हो, एका चोरट्यानं चक्क श्वानाचं चोरून नेलाय. रात्रीच्या वेळी जागता पहारा देणाऱ्या श्वानासमोर जीप येऊन ही थांबली. त्यातून उतरलेल्या चोरट्यानं श्वानाजवळ जाऊन बहुधा खाऊचं आमिष दाखवलं असेल. त्याला भुलवून श्वान जीपमध्ये शिरला. मग काय, चोरट्यानं जीपचा दरवाजा बंद करून त्या ठिकाणाहून पळ काढला. कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपल्या जाणाऱ्या श्वानाला हा पळवणारा ओळखीचाच असल्याची शक्यता आता वर्तवली जाते. हल्ली सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अपघात हा वाहन चालकानं केलेल्या चुकांमुळेच घडत असतो. नजरहट्टी दुर्घटना घडली असंच काहीसं घडलंय. ही दृश्य आहेत मध्य प्रदेशच्या मोरेनामधली. रस्त्याच्या दोनही बाजूनं गाड्या चालतायत. तितक्यात एक बाईक स्वार आजूबाजूस काहीच न बघता सरळ रस्ता क्रॉस करायला गेला आणि समोरून येणारी ॲम्ब्युलन्स जेव्हा त्याला दिसली आणि भरधाव गाडी चालवणाऱ्या या बाईक स्वाराचं त्याच्या गाडीवरचं नियंत्रण त्याला सावरता आलं नाही आणि बाईक ॲम्ब्युलन्सला धडकली आणि हा अपघात घडलाय. या अपघातात बाईक स्वाराचा मृत्यू झाला. सध्या भारत हा अपघाताच्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकाला आहे. रोज देशात कुठे ना कुठे अपघात घडतो आणि मृत्यूही होतो. गाडी चालवताना नियम लावून सुद्धा नागरिक त्याचा वापर काही करत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना अपघातादरम्यान आपला जीव गमवावा लागलाय. अशीच एक घटना घडली आहे पाटणा जवळील मोकामा बख्तियापूर महामार्गावर. या अपघातात गाड्यांचा समोरासमोर अपघात घडलाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यूही झाला. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाडीमुळे हा अपघात घडल्याचं दिसून येतोय. होळी आधीच तरुणानं वाहनांची होळी केली आहे. या तरुणाला नशा करायची तलफ आली होती. नशा करायला काही पैसे मिळाले नाहीत. मग दुसऱ्यांचं नुकसान करून हा तरुण तृप्त झालाय. या माथेफिरूनं आईकडे नशा करण्यासाठी खरं तर पैसे मागितले. मात्र पैसे न मिळाल्याच्या रागातून या तरुणानं सोसायटीमधील 13 दुचाक्या चक्क जाळल्यात. या तरुणाला दारूची नाही पण पेट्रोलची बाटली मिळाली. सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांवर पेट्रोल ओतून या माथेफिरूनं वाहनांना काडी लावली. पिंपरी चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीतली ही घटना. एकाला आलेला राग दुसऱ्यांचं आर्थिक नुकसान करू शकतो हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय. परीक्षेमध्ये नापास होण्याच्या भीतीनं विद्यार्थी कॉपीचा पर्याय निवडतात. अनेक कॉपी पकडल्याचं उदाहरण सुद्धा समोर असतानाही विद्यार्थी कॉपीचं धाडसही करतात. अशीच एक कॉपीची घटना गुजरातच्या खेड्यामध्ये घडली. गुजरात बोर्डाची सध्या 10वीची परीक्षा सुरू आहे. यात काही विद्यार्थ्यांनी एकमेकांना कॉपीसाठी सहाय्य करताना बघायला मिळत आहेत. मैत्रीमध्ये मदत करण्याची जबाबदारी या विद्यार्थिनींवर इतकी होती की कॉपी करण्यासाठी या मैत्रिणींनी एकमेकांना मदत केली. या मैत्रिणी एकमेकांना चिठ्ठी पुरवली. मात्र हे दृश्य पाहिल्यावर शाळा प्रशासनानं कॉपी रोखण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय. दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडत असतात, पण या चोरांनी काळोखात चोरी करण्याचा पर्याय निवडला.
उत्तर प्रदेशात देवरियामध्ये ही चोरीची घटना घडली। या दोन चोर चेहरा पूर्ण झाकून चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते। या चोरांनी दरवाजा उघडण्याआधी दरवाजावर चढून लाईट फोडली, मात्र हे चोर रंगेहात पकडले गेलेत। घर मालकानं मुंबईत बसून सीसीटीव्हीच्या सहाय्यानं ही चोरीची घटना पाहिली आणि पोलिसात तक्रार केली। नेहमी गुन्हा घडल्यानंतर पोलीस पोहोचतात, हा ठपका पुसत पोलिसांनी चोरांना रंगेहात पकडलंय। दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्येचं प्रमाण वाढलंय। राजस्थानमधील उदयपूरमधील चौकाच्या मध्यभागी असलेल्या एका घरात दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनं सर्वांनाच धक्का बसला। आरोपीनं रक्तानं माखलेले हात अवघ्या 3 मिनिटात त्यानं हा गुन्हा केला। धक्कादायक बाब म्हणजे गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या असा गुन्हा घडला। कोणाच्याही लक्षात न येता पती पत्नी घटनास्थळावरून पळून जाताना दिसले। स्थानिकांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवलंय। बीडमधील गुंडगिरी काही थांबायचं नाव घेत नाहीये। मारहाण, हत्या अशा अनेक घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आहे। नुकताच आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील यात समावेश आहे। त्यामुळे बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कार्यकर्ते आणि मॅनेजरमध्ये चर्चा सुरू असताना यांच्यात काहीतरी बिनसलं आणि मग ही मारहाणाची घटना घडली। गुंडांना राजकीय वरदहस्त असल्यानं गुंडागर्दीला आळा घालणं अवघड झाल्याची सध्या चर्चा रंगली आहे।